दीक्षाभूमी एज्युकेशन अँड चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे आज 8 मार्च रोजी कन्व्हेन्शन सेंटर येथे महिला दिवस मनवण्यात आला। यावेळी सचिन टेंभुर्णे व रमेश वानखेडे यांच्या नेतृत्वामध्ये उत्तर नागपूरमधील हजारो महिलांना पुरस्कार देण्यात आले व त्यांना पुढील जीवनाकरिता शुभेच्छा देण्यात आल्या। मी सचिन टेंभुर्णे उत्तर नागपूर बेजनबाग या परिसरामध्ये राहते। मी सोशल ॲक्टिव्हिस्ट आहे आणि RTI ॲक्टिव्हिस्ट आहे। मी धम्म कार्यामध्ये नियमित पुढाकार घेत असते। आज हा 8 मार्च जागतिक महिला दिवसाचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमानिमित्त आम्ही 1 महिन्यापासून आम्ही तयारी करत आहोत। आम्ही हा उत्तर नागपूर विहार कमिटी यांचा आम्ही सत्कार याकरिता ठेवलेला आहे, कारण ह्या विहारामधल्या ज्या महिला असतात या नियमित विहारामध्ये नियमित पंचशील ग्रहण करतात, नियमित धम्माच्या कार्य करतात, नियमित कॉन्ट्रीब्युशन करतात, महापुरुषाची जयंती साजरे करतात। यांच्यामुळे धम्माचा कार्य गतिमान होत आहे, म्हणून आम्ही स्पेशली आज उत्तर नागपूर विहार कमिटीचा आम्ही सत्कार ठेवलेला आहे। स्पेशली यांच्यामुळे धम्माची जी चळवळ आहे ते गतिमान होत आहे। भिक्षू संघाच्या नंतर जर खरं मायनेमध्ये पाहिलं तर हे उपासिका जे असतात, उपासिका जे विहाराला श्रमदान अर्थदान देतात, त्यांच्यामुळे आम्ही आज स्पेशली आम्ही आज उत्तर नागपूर, कारण मी उत्तर नागपूर या परिसरामध्ये राहतो, तर त्या उत्तर नागपूर या परिसरातून मी स्पेशली त्याचा एक थीम घेतलेला होता, कारण इथूनच आम्हाला धम्माची क्रांती, धम्माची चळवळ इथूनच गतिमान होते, म्हणून आम्ही हा उत्तर नागपूरचा संदेश दिलेला आहे। आणि आज आमच्या जितक्याही उत्तर नागपूरच्या ज्या महिला आहेत यांना विहार कमिटीला आम्हाला संघटित करण्याच्या त्याच्या मागच्या पार्श्वभूमी होती, म्हणून आम्ही आज हा जागतिक महिला दिवसाचा कार्यक्रम घेतलेला आहे। या जागतिक महिला दिवसाच्या उपलक्षीमध्ये सर्व महिलांना आम्ही 8 मार्च जागतिक महिला दिवसाच्या हार्दिक मंगल शुभेच्छा देतो। मी रमेश शामरावजी वानखेडे, दीक्षाभूमी एज्युकेशन अँड चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे 8 मार्च जागतिक महिला दिवसाचा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर इथे हा आयोजित करण्यात आला आहे। या आयोजित करण्याच्या मागे एक हेतू आहे की उत्तर नागपुरातील बुद्धविहार यामधील ज्या महिला कमिटी आहे यांच्या आम्ही जागतिक महिला दिवसाच्या उपलक्षीमध्ये यांचा सत्कार सोहळा ठेवलेला आहे, कारण की ही एक नवीन योजना आहे, कारण की आतापर्यंत उत्तर नागपुरात असं कोणी असं कार्य केले नाही, म्हणून आमच्या सचिनभाऊ टेंभुर्णे, घोष मॅडम आणि मी आम्ही एका महिन्यापासून हा उपक्रम उत्तर नागपुरात राबवित होतो आणि आज हा कार्यक्रम आम्ही यशस्वीपणे पूर्ण केला। याबद्दल सर्व बौद्ध बांधवांना आणि उत्तर नागपुरातील जनतेला माझ्याकडून जागतिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। जय भीम, जय भारत। का परिचय द्या आणि आजच्या कार्यक्रमासंदर्भात सांगा। मैं डॉक्टर मनीषा घोष, प्रोफेशनली मैं डॉक्टर हूँ, लेकिन मैं स्टेज शो भी करती हूँ, जैसे कि तथागत आप लोगों ने सुना होगा, उसमें मेरा प्रजापति महारानी गौतमी का रोल रहता है। इसके तहत हम लोग एक समाज प्रबंधन का कार्य करते हैं और ये जो प्रोग्राम आज हमारा जागतिक महिला दिन के उपलक्ष्य में यहाँ पे हुआ है, इसकी तैयारी 1 महीने से वानखेड़े सर और सचिन रेड्डी सर कर रहे थे और उन्होंने फिर मुझे फ़ोन किया तो मैं भी इनके साथ में हुई। और पहली बार हमारा ये प्रोग्राम आज कन्वेंशन सेंटर में हुआ है और आज के इस प्रोग्राम में हम लोगों ने उन महिलाओं को सम्मानित किया जो शून्य से शुरुआत करती है। इसका एक उद्देश्य ये भी है कि आगे चल के हमारी महिलाएं और प्रोत्साहित हो, समाज वाला कार्य भी करें और अपने उद्देश्य में और आगे बढ़े। और इस प्रोग्राम के लिए जो उपासिकाएं हमारे इस प्रोग्राम में आमंत्रित हुई, सम्मिलित हुई, उनका मैं सभी का धन्यवाद अदा करती हूँ और मैं शुभेच्छा देती हूँ सभी को महिला दिवस की। और धन्यवाद करती हूँ सचिन टेंभुर्णे और वानखेड़े सर का, जिन्होंने मुझे इस प्रोग्राम में सम्मिलित किया और संचालन का काम मेरे तरफ सौंपा है और मैं बहुत खुश हूँ और मैं आशा करती हूँ कि ये पहला प्रोग्राम हमारा इतना अच्छा सक्सेस हुआ, इसके आगे और भी प्रोग्राम हम लोग सक्सेस करने की कोशिश करेंगे। धन्यवाद। जय भीम सगळ्यांना। मी शीतल शिरसाट वानखेडे, दीक्षाभूमी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने आज जो कार्यक्रम आयोजित झालेला आहे जागतिक महिला दिनाचा, त्या महिला दिनाला आम्हाला महिलांशी सुसंवाद साधता आला, त्याबद्दल खूप धन्यवाद श्रीयुत रमेशजी वानखेडे यांचे। आणि महिलांच्यासाठी मी असं सांगू इच्छिते की जसं आताचा जो काळ आहे त्या काळामध्ये आम्ही इक्वलिटीकडे जातो आहे, समानतेकडे जातो आहे। मग ही समानता फक्त पुरुषांना कमी लेखणारी अशी नाही आहे, तर त्यांच्या बरोबरीने उभी राहणारी आहे, त्यांच्या संघर्षामध्ये त्यांच्यासोबत राहणारी आहे, त्यांना साथ देणारी आहे।
त्यामुळे सगळ्या महिलांना मी सांगू इच्छिते की हे करत असताना स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. स्वतःचा स्वाभिमान, स्वतःचं अस्तित्व जपून पुढे जा. नमस्कार, मी डॉक्टर राजरत्ना रामटेके, असोसिएट प्रोफेसर, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भंडारा. आज दीक्षाभूमी एज्युकेशन फाउंडेशन यांच्यातर्फे ज्या विविध बुद्धविहारांमध्ये काम करणाऱ्या महिला आहेत त्यांचा सत्कार जागतिक महिला दिनानिमित्त या फाउंडेशनचे अध्यक्ष रमेश वानखेडे आणि सचिन कोल्हुर्णे यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम खरंच एक उत्कृष्ट अभियान म्हणून आपण पुढे नेऊ शकतो आणि या कार्यक्रमाद्वारे मी आजच्या दिनानिमित्त महिलांना असंच सांगू इच्छिते की त्यांनी स्वतःकडे खरोखर लक्ष देणं गरजेचं आहे. जर त्यांची स्वतःची हेल्थ व्यवस्थित राहील तरच ते आपल्या परिवाराचं चांगलं करू शकतात. जर त्यांनी स्वतःच्या हेल्थकडे दुर्लक्ष केलं तर त्यामुळे त्यांनाच नाही तर त्यांच्या पूर्ण परिवाराला त्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर त्यासाठी त्यांनी रेग्युलरली एक्सरसाइज करणं आणि स्वतःच्या जेवणाकडे विशिष्ट प्रमाणे आणि स्वतःचंच नाही तर आपल्या स्वयंपाकात जे काही आजच्या घटकेला आवश्यक ज्या गोष्टी आहेत स्वतःसाठी पण आणि आपल्या परिवारासाठी त्यांनी त्या बनवाव्या. तसंच त्यांनी रेग्युलरली एक्सरसाइज करावी आणि विशिष्ट प्रमाणे जे त्यांना झोपेची गरज असते 8 तासाची ती त्यांनी पुरेपूर घ्यावी. याद्वारे जर त्यांनी स्वतःकडे लक्ष दिलं तर ते स्वतःचंच नाही तर आपल्या परिवाराकडे पण व्यवस्थितपणे लक्ष देऊ शकतात.